नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच उच्च शिक्षण सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, नरेश पाल गंगवार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नरेश पाल गंगवार असं त्यांचं नाव आहे. उच्च शिक्षण सचिवाच्या पदी या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्या दिवशी म्हणजेच 12 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी आपण इंटरनॅशनल यूथ डे, आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. युवकांच्या समस्या आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि जागतिक समाजामध्ये युवकांचे योगदान व क्षमता साजरी करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभाद्वारे 1999 डिसेंबरमध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली आणि सन 2000 मध्ये पहिला युवा दिवस साजरा करण्यात आला. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि 2026 साठी इंटरनॅशनल यूथ डे, आंतरराष्ट्रीय युवा दिवसाची थीम आहे डिफरंट कॉन्टेक्स्ट कॉमन ॲस्पिरेशन्स, म्हणजेच मराठीमध्ये म्हणता येईल वेगवेगळे संदर्भ समान आकांक्षा. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. खलाशांच्या तक्रारींचे सातत्यपूर्ण निवारण करण्यासाठी बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ई नाविक असं या ठिकाणी पोर्टलचं नाव आहे. काय नाव आहे? ई नाविक असं या ठिकाणी पोर्टलचं नाव आहे. नाविक याच्यावरूनच लक्षात येतं खलाशी. बरोबर? 2-3 पॉईंट्स ते लिहून घ्या. यामुळे रोजगारासंबंधीचे वाद, वेतन करार आणि सुरक्षिततेच्या तक्रारी यांचे निराकरण करणे सुलभ होईल. खलाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक पारदर्शक, सुलभ आणि वेळेवर पूर्ण होणारी यंत्रणा उपलब्ध करून देणे हे या पोर्टलच्या मागचं उद्दिष्ट आहे. या ठिकाणी एका मंत्रालयाबद्दल बोलण्यात आलं, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग. बरोबर? तर या मंत्रालयाचे वर्तमानमधील कॅबिनेट मंत्री म्हणजे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचं नाव काय? सर्बानंद सोनोवाल असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे टिंबटिंब हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण या ठिकाणी जाहीर केलं आहे. याद्वारे राज्यामध्ये हरित ऊर्जा, प्रदूषण मुक्ती आणि वाहन उद्योगाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या ठिकाणी एक एम आहे गव्हर्नमेंटचं, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे.
2025 पर्यंत या ठिकाणी राज्यातील एकूण नवीन वाहन नोंदणीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 10% करणं हे देखील या धोरणाच्या मागचं मुख्य ध्येय होतं, जे की या ठिकाणी ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे. आणि लेटेस्ट एक बातमी आहे ती लिहून घ्या. टाटा मोटर्सकडून 7 टन ते 55 टन क्षमतेच्या भारतातील पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे म्हणजेच कॅटेगरीचे नुकतंच अनावरण करण्यात आलं आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या घडलेल्या प्रथम घटनेबद्दल. तर बाकीच्या देशातील वेगवेगळ्या प्रथम घटनांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं तमिळनाडूमध्ये. ड्रोनसाठी भारतातील पहिले कॉमन टेस्टिंग सेंटर करण्यात आलं तमिळनाडूमध्ये. भारतातील पहिले जैवविविधता असलेले गाव ॲटलस हे आहे मायम गोवा या ठिकाणी. भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस बेंगलोरमध्ये. भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा लेहमध्ये. भारतातील पहिले AI शहर लखनौ. देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगडमध्ये. स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म तयार करणारे देशातील पहिले राज्य केरळ. कर्करोगासाठी भारतातील पहिली स्वदेशी जीन थेरपी या ठिकाणी डेव्हलप केली IIT बॉम्बेने. पहिले डिजिटल लोकसंख्येचे घड्याळ बेंगलोरमध्ये. तर बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण या ठिकाणी जाहीर केलं आहे देशामध्ये. पहिलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या म्हणजेच सेबीच्या कार्यकारी संचालकपदी नुकताच या ठिकाणी किंवा नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली. मला फक्त कमेंट करून सांगा सेबी, बरोबर का नाही. तर या ठिकाणी सेबीचा फुल फॉर्म काय या ठिकाणी एवढंच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक बी प्रशांत महापात्रा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रशांत महापात्रा असं त्यांचं नाव आहे. सेबीच्या कार्यकारी संचालकपदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या संस्थेच्या नियुक्तीबद्दल. तर बाकीच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही लेटेस्ट अपॉइंटमेंट्स झालेले आहेत, नियुक्त्या झाल्या आहेत, त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 54वे महासंचालक वर्षा अशोक अगलावे. नौदल ऑपरेशनच्या महासंचालकपदी मनीष चड्डा. केंद्रीय गृह सचिव बनलेत गोविंद मोहन. एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी टेवोल्डे ग्रेमे मारियम. कार्यकारी संचालक IMF मध्ये भारताच्या साईडने वरिष्ठ सल्लागारपदी राहुल जैन. नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी. उच्च शिक्षण सचिव नरेश पाल गंगवार. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव TK अनिल कुमार. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी विश्वनाथ आनंद. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे न्यायाधीश. लक्षात घ्या, कालच्या व्हिडिओमध्ये चुकून काय झालं माझ्याकडून, 50वे सरन्यायाधीश नाही, 50वे चीफ जस्टिस म्हणजेच न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची निवड. तर सेबीच्या कार्यकारी संचालकपदी प्रशांत महापात्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापित करण्यासाठी फार्म गार्ड ही जी काही AI शक्तीवर चालणारी डिजिटल पहारेकरी प्रणाली कोणत्या राज्यामध्ये तैनात करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी फार्म गार्ड एक AI या ठिकाणी AI पॉवर्ड असलेली ही डिजिटल पहारेकरी प्रणाली आहे, ज्या ठिकाणी मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापित करणे, हा जो काही संघर्ष आहे तो कमी करणे या उद्देशाने अशा प्रकारची ही प्रणाली तैनात करण्यात आली आहे केरळ राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे. या ठिकाणी इग्नॅट अकॅडमीच्या द्वारे RTO AMVI 2026 आरंभ बॅच 3.0 प्रिलिम्स मेन्ससाठी ॲडमिशन ऑलरेडी सुरू झालं आहे. या ठिकाणी स्पेशल डिस्काउंट ऑफर आहे, 30% डिस्काउंट देण्यात येणार आहे ॲडमिशन ओपन झाल्यानंतर. सोबत एक्स्ट्रा 15% सुद्धा तुम्हाला डिस्काउंट देण्यात येणार आहे. ही जी काही आरंभ बॅच आहे ती इग्नॅट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. कोणत्या संस्थेने मोबाईल फूड टेस्टिंग लॅबोरेटरीजसाठी भारतातील पहिली अधिस्वीकृती योजना सुरू केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D चाचणी आणि मापांकन प्रयोगशाळांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, 2 पॉइंट ते लिहून घ्या. उद्दिष्ट काय? तर विश्वसनीय, गुणवत्ता हमी असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असलेल्या अन्न चाचणी सेवा समुदायांपर्यंत पोहोचवणे हे याच्या मागचं उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे अन्न सुरक्षा देखरेख, जलद नियामक कारवाई आणि ग्राहक विश्वास अधिक मजबूत होईल. या सर्व उद्देशाने अशा प्रकारची या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C वरील दोन्ही. पर्याय क्रमांक A बोधना शिवानंदन आणि पर्याय क्रमांक B श्रेयस रॉयल. बरोबर, या दोघांनी, हे दोघेही भारतीय
भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. त्यांनी या ठिकाणी ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 ची 122व्या क्रमांकाची आवृत्ती जी की इंग्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. या खेळासंदर्भात एक्स्ट्रा माहिती लिहून घ्या. फिडे म्हणजेच जागतिक बुद्धिबळ महासंघ ज्याची स्थापना 20 जुलै 1924 ला झाली, ज्याचं मुख्यालय आहे लुझान म्हणजेच स्वित्झर्लंड या ठिकाणी, आणि फिडेचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत अकर्डी डोअरकोविच असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, व्हिक्टर कोरिया मास्टर्स 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणत्या भारतीय शटलरने पटकावलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अश्मिता चाहिला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अश्मिता चाहिला असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? फर्स्ट वर्ल्ड टूर टायटल त्यांचं या ठिकाणी जिंकलेलं आहे व्हिक्टर कोरिया मास्टर्स 2026 मध्ये. बरोबर, सलग दोन्ही प्रश्न क्रीडाबद्दल आहेत, तर बाकीच्या क्रीडा स्पर्धांवरती चर्चा करूया. जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 मध्ये अनाहत सिंग यांनी सुवर्ण पदक जिंकलं. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 अँड्रिया किमी अँटोनेली यांनी जिंकलं. जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धामध्ये सुवर्ण पदक सूरजकुमार चांद यांनी जिंकलं. जर्मन मोटोजीपी 2026 मार्क मार्केज यांनी जिंकलं. भारताचे 99 क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत VS रथनवेल. F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026 जिंकली चार्ल्स लेक्लेर्क यांनी. नॉर्वे चेस 2026 जिंकलं R प्रज्ञानंदा यांनी. तर जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये सग्निक रॉय आणि सायंतन कुशारी यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारत अमेरिका द्विपक्षीय नौदल स्फोटक सामग्री विल्हेवाट सराव 2026 चे यजमान शहर कोणते भारतीय शहर असणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, कोची हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. या विशेष सागरी सरावामध्ये प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्यामध्ये दूरस्थपणे चालवल्या जाणाऱ्या वाहनांचा म्हणजेच रिमोटली ऑपरेटेड व्हेकलचा या ठिकाणी वापर समाविष्ट होता. तर पर्याय क्रमांक ए, कोची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत अमेरिका द्विपक्षीय नौदल स्फोटक सामग्री विल्हेवाट सराव 2026चं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, अब्दस सलाम आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकशास्त्र केंद्रातर्फे कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला डिरॅक मेडल 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. सिंपल गोष्ट सांगतो, डी फॉर डिरॅक मेडल, डी फॉर पर्याय क्रमांक डी, आणि योगायोगाने डी फॉर दीपक धर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यांनी काय कार्य केलं तर समतोल आणि असमतोल सांख्यिकीय यांत्रिकीमधील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना या ठिकाणी ओळखलं जातं, आणि या कार्याबद्दल या भारतीय शास्त्रज्ञाला डिरॅक मेडल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, टॅलिस्मन सेबर 2027 हा जो काही सराव आहे तो कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. क्लिअर, यजमान देश आहे ऑस्ट्रेलिया, सहप्रायोजक आहे अमेरिका, आणि हा जो काही सराव आहे हा एक बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे. या मालिकेतील सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी आवृत्ती म्हणून नियोजित केला जात आहे, ज्यामध्ये इंडो पॅसिफिक मधील भागीदार राष्ट्रांचा याच्यामध्ये या ठिकाणी वाढीव सहभाग असणार आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा प्रश्न, कोणता देश भारताचा द्रवीकृत पेट्रोलियम वायूचा म्हणजेच LPGचा सर्वात मोठा पुरवठादार या ठिकाणी देश बनलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. अमेरिका भारताचा द्रवीकृत पेट्रोलियम वायू म्हणजेच या ठिकाणी LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसचा सर्वात मोठा पुरवठादार देश बनला असून देशाच्या एकूण आयातीमध्ये त्यांचा 67% वाटा आहे. या बदलामुळे भारताला मध्य पूर्वेकडील पारंपरिक पुरवठा मार्गांना टाळून आपल्या स्वयंपाकांच्या आणि इंधनाच्या वायूच्या गरजा पूर्ण करणे शक्य झालेलं आहे. क्लिअर, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, 10 ऑगस्ट की 11 ऑगस्ट? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.